प्रवरा नदीत बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी आलेल्या नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाची बोट आज सकाळी उलटून या पथकातील 4 जणांसह एकूण 5 जण प्रवरा नदीपात्रात बुडाले। यातील 3 जणांचे मृतदेह सापडले असून अन्य 2 जणांचा शोध सुरू आहे। बुधवारपासून या ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण 4 जण बुडून मृत्यू पावले तर बुडालेल्या अन्य तिघांचा अद्यापर्यंत शोध लागलेला नाही। बुधवारी 22 मेला दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले वय 25 राहणार धुळवड तालुका सिन्नर आणि अर्जुन रामदास जेडगुले वय 18 राहणार पेमगिरी तालुका संगमनेर हे दोघे तरुण बुडाले। त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह कालच सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता, पण काल त्याला शोधण्यात यश आले नाही। या तरुणाचा शोध घेण्यासाठी नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापनाचे पथक गुरुवारी 23 मेला सकाळी घटनास्थळी दाखल झाले। या तरुणाचा तपास सुरू असतानाच शोध पथकाची बोट उलटून पथकातील 4 आणि स्थानिक युवक गणेश मधुकर देशमुख वय 37 राहणार सुगाव बुद्रुक असे 5 जण बुडाले। यातील तिघांचा बुडाल्यामुळे मृत्यू झाला। बुडालेल्यांपैकी प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ आणि राहुल गोपीचंद पावरा सर्व राहणार धुळे या तिघांना बाहेर काढण्यात यश आले। दरम्यान सर्वांना पुढील उपचारासाठी अकोले येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र या तिघांनाही वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही। तर वाचवलेल्या पंकज पंढरीनाथ पवार वय 33 राहणार धुळे या 4थ्या तरुणावर प्रारंभी अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले। पवार याची प्रकृती सध्या स्थिर आहे। दरम्यान सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रातील पाझर तलावातून पडणारा पाण्याचा दाब अधिक असून तेथे भवरा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान घटनास्थळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी घटनास्थळी भेट दिली। काल सुगाव परिसरामध्ये 2 मुलं पोहण्यासाठी आले होते। दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी 1 जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि 1 जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती, म्हणून आपण SDRFच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती। SDRFचं पथक आज सकाळी 6 वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे। एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळत आहे। उर्वरित 2 लोकांचा शोध आता सुरू आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।